आंदोलन स्थगित करण्यासाठी जरांगेंची मनधरणी। छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीला दाखल। मराठा आरक्षणासाठी निघालेला मनोज जरांगे यांचा मोर्चा लोणावळ्यामध्ये। जुन्या मुंबई पुणे महामार्गावरून पनवेलमध्ये दाखल होणार। जागा वाटपासंदर्भामध्ये महाविकास आघाडीची आज मुंबईमध्ये बैठक। ठाकरे गटाकडून संजय राऊत आणि विनायक राऊत राहणार उपस्थित। राजू शेट्टींना बैठकीचं निमंत्रण नसल्याची माहिती। राष्ट्रवादी आमदार पात्रता प्रकरणामध्ये अजित पवार गटाच्या साक्षीला सुरुवात होणार। प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रतोद अनिल पाटील यांची साक्ष नोंदवणार। ईडीकडून रोहित पवार यांची तब्बल 11 तास चौकशी। ईडी कार्यालयाच्या बाहेर कार्यकर्त्यांकडून रोहित पवार यांचे जंगी स्वागत। लढाई सुरू ठेवण्याचा निर्धार। 1 फेब्रुवारीला पुन्हा चौकशी। ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकर आज ईडी चौकशीला हजर राहणार नाहीत। वकील 30 जानेवारीची वेळ मागणार असल्याची माहिती। नाशिकमध्ये एटीएसची मोठी कारवाई। बंदी असलेल्या दहशतवादी संघटनांना फंडिंग केल्या प्रकरणामध्ये हुझैफ अब्दुल अजीज शेख नावाच्या व्यक्तीला अटक। राहुल गांधींच्या भारत न्याय यात्रेचा आजचा 12वा दिवस। आज ममता बॅनर्जींच्या पश्चिम बंगालमध्ये ही यात्रा पोहोचणार। समृद्धी महामार्गावरती ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात। अपघातामध्ये 3घांचा जागीच मृत्यू तर चालकाला झोप लागून अपघात झाल्याची माहिती। ज्ञानवापी प्रकरणामध्ये पुरातत्व विभागाचा अहवाल आज समोर येण्याची शक्यता। प्रत मिळवण्यासाठी दोन्ही पक्ष कोर्टात अर्ज करणार। उत्तर भारतामध्ये थंडी आणि धुक्याचा प्रकोप। दिल्ली आणि एनसीआर मध्ये आजही येलो अलर्ट जारी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।